अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल? आज पत्रकार परिषद घेतली आणि नेमकी काय परिस्थिती आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाची? 2024 आणि 2025चे ज्या लाभार्थ्यांनी प्रमाणपत्र घेतलेले आहेत आणि प्रमाणपत्र घेतल्यानंतरही बँकेमधून कर्ज घेतल्यानंतरही मागच्या एमडींच्या कडनं देशमुखांकडनं जो निर्णय घेतलेला आहे तो खरं म्हणजे मराठा द्वेषी आहे. या संदर्भामध्ये नवीन असणारे एमडीनी आता पूर्णपणे जिल्हा स्तरावरती आम्ही दोघांनी मिळून जिल्हा स्तरावरची काय परिस्थिती आहे, प्रमाणपत्र घेतलेल्यांनी बँकेतून कर्ज घेतलं का नाही घेतलेलं याचा आम्ही पूर्णपणे तपासणार आहोत आणि त्या लोकांना व्याज परतावा मिळाला पाहिजे हा आमचा विषय पहिला आहे. आता तुम्हाला निधीची गरज आहे, नेमकी किती? आम्हाला निधीची तशी भरपूर गरज आहे, पण तुर्तास आम्ही उद्या साहेबांना भेटून त्या ठिकाणी कमीत कमी आम्हाला 800 कोटी या गोष्टी लागणार आहेत. जरी त्यांनी टप्प्याटप्प्यामध्ये दिले तरी मूळ आम्हाला लाभार्थ्यांना व्याज परतावा द्यायला सुरुवात होईल. ह्या व्याज परताव्याची सुरुवात कधीपासून होईल? नाही, व्याज परतावा सुरुवातच आहे. आत्ताच मागच्या 10-15 दिवसापूर्वी 300 कोटी आलेत आणि त्यातले 100 किंवा 150 कोटीचं व्याज परतावा आता दिलेलं आहे आणि आता हळूहळू त्या ठिकाणी तपासणी करून आम्ही व्याज परतावा देतोय. परंतु अजून चांगल्या जलद गतीनं देण्याकरिता आम्हाला अधिकचा निधी जर दिला तर जरा मार्ग सोपा होईल. गेल्या 8-9 महिन्यापासून जो महामंडळात एमडींच्यामुळे झालेला गोंधळ, याच्याबद्दल मराठा तरुणांना काय संदेश द्या? नाही, मी एवढंच सांगेल की शासन तुमच्या बरोबर आहे. खास करून मुख्यमंत्री सदैव 12 बलुतेदार 18 पगड जात्यांना सोबत घेऊन जात असताना वर्षांवरती मराठा समाजावरती जे दुर्लक्षपणा झालेले आहे तो दुर्लक्षपणा होणार नाही. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासन आणि महामंडळाने खास करून देवेंद्रजी आणि मराठा समाजामध्ये जो अंतर निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला होता त्याला आता बरोबर साहेबांनी बदललेला आहे. नवीन एमडीच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज मुख्यमंत्र्यांच्या बरोबर शासनाच्या बद्दल आम्ही देण्याचं काम करू आणि सगळ्यांना वेळेवर व्याज परतावा मिळाला पाहिजे याच्यासाठी काही आम्ही चांगली धोरणही निर्णय घेऊ. धन्यवाद सर. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.